विश्व भूषण डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनका 59वां महापरिनिर्वाण दिन पूरे देश में उन्हें श्रद्धांजलि देकर मनाया गया। शहर में भी संविधान के वास्तुकार डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के लिए श्रद्धा अर्पण करने उनके प्रतिमा के पास लोगों का तांता लगा रहा। लोगों ने उनकी प्रतिमा पर फूल माला और मोमबत्ती जलाकर उन्हें श्रद्धांजलि दी। शहर के आम्बेडकर चौक में श्वेत वस्त्रों में समाज का जमावड़ा लगा था। लोगों ने बाबा साहेब को श्रद्धा सुमन अर्पित किए। केंद्रीय रसायन एवं उर्वरक राज्य मंत्री हंसराज अहीर समेत विधायक नाना शामकुले और कार्यकर्ताओं ने भी बाबा साहेब को आदरांजलि दी और केंद्रीय मंत्री समेत विधायक जी ने अपने विचार रखे। केंद्रीय सरकारतर्फे अभिवादन करतील, आदरांजली अर्पण करतील। मान्य बुद्धवंदना तुम्ही आपण जे कोणी रस्त्यावर असतील त्यांनी इकडे यावं। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की, परम वंदनीय डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की। वंदे जी जनतेसाठी हा मंच नेहमीप्रमाणे आजही उभारलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की याच वर्षी म्हणजे 2016 मध्ये 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती या ठिकाणी या संपूर्ण देशामध्ये साजरी होणार आहे। जो काही वेळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला त्या वेळेचं सोनं कसं होईल, एक एक क्षण समाजाच्या उत्थानासाठी कसा खर्च घालता येईल हे बाबासाहेबांनी त्यावेळेस ठरवलं होतं। आणि म्हणून या देशाची राज्यघटना थोड्याच दिवसाआधी, एक 4-5 दिवसाआधी संविधान निर्मात्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदाच लोकसभेमध्ये 2 दिवस चर्चा झाली। अशा या श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित मंचावरील श्रद्धेय भंतेजी, या कार्यक्रमाचं आयोजन करणारे सर्व मंडळी, आदरणीय श्री व्ही डी मेहसान साहेब, या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय नानाभाऊ शामकुळे, सन्मान्य प्रवीणजी खोब्रागडे, सन्मान्य शंभरकर साहेब, श्री सन्मान्य श्री खजांचे साहेब, आमचे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विजयभाऊ राऊत आणि मंचावरील मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि सर्व भगिनी, तरुण मित्रांनो, आम्ही आत्ताच या ठिकाणी श्रद्धेय बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण केली, आदरांजली दिली, श्रद्धांजली दिली आणि 2 शब्द बोलायला सांगितलं। किती बोलावं ते कमी आहे। एक महासागर विचारांचा, कर्तृत्वाचा, कार्याचा, माथे फिरूनही काही चुका केल्या असतील, परंतु बाबासाहेबांचं कार्य सर्वांना करता होतं। मला फार बरं वाटू लागलं आता आजकाल की बाबासाहेब सगळ्यांकरता मोकळे झाले, सगळ्यांनी स्वीकार केला त्यांच्या विचारांचा। आपणही या अशा कार्यक्रमात सर्वांना बोलवता आणि बाबासाहेब दलितों के राजा थे हा शब्द आता निघाला पाहिजे। बाबासाहेब हे देश के राजा होते, भारतीयांचे राजे होते, भारतीय समाजाचे राजे होते। अनेकांच्या मनावर त्यांनी स्थान कायम आहे, कोणी ते हटू शकत नाही। म्हणून आज आपल्या सर्वांसमक्ष या महामानवाच्या, या भारतमाते सुपुत्राच्या आज स्मृतिदिनी मी माझ्याकडून, माझ्या सरकारकडून, ज्या सरकारमध्ये मी मंत्री म्हणून काम करतो, आदरणीय नरेंद्र मोदींच्या सरकारकडून आदरांजली अर्पण करतो, श्रद्धांजली अर्पण करतो आणि भारतीय जनता पक्षाकडून श्रद्धांजली अर्पण करतो। वहीं दूसरी ओर राजूरा में भी बाबा साहेब को भावपूर्ण श्रद्धांजलि दी गई और बाबा साहेब अमर रहे के नारे गुंजाए गए। भव्य समाज अनुयायियों की रैली प्रतिमा स्थल पर पहुंची, जहां मोमबत्ती और पुष्प चढ़ाकर बाबा को अभिवादन किया गया। अमूमन शहर भर में बाबा साहेब को अभिवादन करने सैकड़ों लोगों का हुजूम उमड़ा था।
यशोधरा देशे सोमनाथपूर वार्ड